मुलांना आता असं सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि तुम्हाला असं वाटत आहे की काहीतरी आपण खमंग बनवावं, काहीतरी टेस्टी स्पायसी असं बनवावं, तर मसाला डोसा जे आहे ते नक्की ट्राय करा तुम्ही। जसं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं मसाला डोसा ट्राय करून बघा आणि मला सांगा ओ माय गॉड, म्हणजे लिटरली तुम्हाला रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी तुम्हाला हा टेस्ट देणार आहे। तर या पद्धतीने बनवा आणि मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत भरपूर काही टिप्स शेअर करणार आहे जेणेकरून की तुमचा जो मसाला डोसा आहे तो रेस्टॉरंटपेक्षा सुपर होणार आहे। बघा आमची यम्मी दोन्ही चटणी जे आहेत ते तयार झालेले आहे आणि माझे उन्हाळ्याचे आज थोडंसं काम बाकी होतं, म्हणलं की शेवया आज बनवून आणू, तर गहू वगैरे धुवून वाळू घातलं आणि आता शेवया माझे तयार झालेले आहेत। उन्हाळ्याचे कामं तुमचे झाले का नाही मला नक्की सांगा। अजून एक दोन पापड बनवायचे होते, मला काहीतरी नवीन ट्राय करायचं होतं पण म्हणलं राहू देऊ। आणि उडदाचे पापड मी यावर घरी बनवत नाही ॲक्च्युली, मला एकटीला लाटायला खूप कंटाळा येऊन जातं। शेवया मस्त घेऊन आले आणि 2 दिवस वाळवलं याला। आता हे तिसरा दिवशी आहे ज्या दिवशी मी त्याला पॅक करून ठेवून देणार आहे वरती, कारण किती असं तर तुम्ही ते बारीक आहे सारीक आहे जे काही असं, पण प्रत्येक जे वाळवण आहे त्याला 2 दिवस तरी कमीत कमी उन्हामध्ये दाखवायलाच हवा, नाहीतर मग उगाच आपण एवढी मेहनत करून येतो आणि त्यामध्ये थोडंसं कंटाळा केला की नाही 1 दिवस भरपूर झाले, कितीही ऊन कडक असलं तर 2 दिवस तरी त्याला तुम्ही नक्की उन्हामध्ये। हॅलो फॅमिली, नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा जे ब्लॉग होणार आहे कुकिंग ब्लॉग होणार आहे। सिटीचा आवाज येतोय तुम्हाला आणि आज आम्ही स्पेशल डिश बनवणार आहे कारण मुलांना लागली आहे सुट्टी, तर त्यांची फेवरेट जे आहे मसाला डोसा। आज आम्ही मसाला डोसा बनवणार आहे। फायनली माझे बटाटे पण शिजलेले आहेत, तिकडे समत लागलेला आहे कामाला। आणि व्हिडिओ कशी वाटत आहे तुम्हाला मला नक्की सांगत जावा, तुम्ही काही कमेंट करत नाही, लाईक करत नाही, काहीच नाही आहे, त्यामुळे नक्की सांगत जा। खूप भारी होऊन जाते, एकदम टेस्टी होते मसाला डोसाची रेसिपी एकदम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्ही नक्की हे करा। आणि त्यासोबतच गावी जाणार आहे का नाही तुम्ही सगळे मला नक्की सांगा, कारण मी तर जाणार आहे गावी। आता सप्ताह झालं, सप्ताहाचा वेट आहे आपलं, माऊली स्वामी पुण्यतिथीला सप्ताह होत असतं केंद्रामध्ये, मग ते सप्ताह झालं की मग आपण जाऊ गावी, मग तिकडचे ब्लॉग जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करा। डोसा खायचा आहे ना, काम चालू आहे तुम्ही आता काय त्याला तो चिटकून दाखवतोय। इकडे मी शेंगदाणे भाजत आहे आणि इकडे माझे कुकर मध्ये बटाटे झालेले आहेत। समर्थ आज कुकिंगमध्ये माझी हेल्प करणार आहे, तर मी शेंगदाणे भाजून घेत आहे कारण चटणीमध्ये पण वेगवेगळे प्रकारचे चटणी असतात, पण हे जे मसाला डोसा आहे यासोबत आपण स्पेशली शेंगदाण्याची चटणी आज बनवणार आहे। एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि यम्मी टेस्ट। तर आता समरची मस्ती चालली आहे की तो श्री आंघोळ करून आलेला आहे, तर त्याची फोटो काढायची आहे। हे बघू श्री का पेट देखा का कैसा है, पतला सुकड़ा बॉम्ब मिले केला ना बंद। चला आता सगळ्यांना भूक तर जाम लागली आहे कारण ह्याला वेळही लागून जातं, तसंच चटण्या बनवायचे, ते करायचे। तर एक कढई घेऊन मग मी मोठे मोठे काप केलेले आहे टमाट्याचे, म्हणजे मी नाही केलेले, समर्थ केलेले आहे। आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, त्यामध्ये जे कट केलेले आपले टोमॅटो आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद, थोडं मिरची पावडर आणि थोडंसं गरम मसाला, जे तुम्ही मसाला वापरता काळा मसाला गरम मसाला, ते थोडंसं यामध्ये मिक्स करायचं आहे। वाटलं तर थोडं कोथिंबीर तुम्ही ॲड करू शकता, पण माझ्याकडे कोथिंबीर तेवढी नव्हती म्हणून मी थोडंसं वापरले। सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। टमाटे थोडे छानसे शिजून घ्यायचं आहे, म्हणजे ते वाफून जाईल ऑटोमॅटिक। जेव्हा आपले टमाटे थोडेसे नरम पडले मग त्याला आपण मिक्सरमधून काढूया। आता ही चटणी मी बनवणार आहे शेंगदाण्याची, तर त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे अद्रक लसूण ॲक्च्युली नाही आहे माझ्याकडे, आता सप्ताह करायचा परत गावी जायचं आहे म्हणून मी काय आणलेलं नाही आहे। तर अद्रक लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि मीठ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर अद्रक लसूणमध्ये लसूण नसलं तरी भारी लागतं टेस्ट, ॲक्च्युली काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये।
तर मीठ आहे, अद्रक लसूण आहे, मिरची आहे, शेंगदाणा आणि कढीपत्ता, कोथिंबीर सगळं टाकून मस्तपैकी त्याला एकदम त्याचा फाईन पेस्ट आपल्याला तयार करायचा आहे. आणि पाणी ते तुम्ही तुमच्यावरती डिपेंड पाहिजे, कारण आपण डोसासोबत जेवणार आहे म्हणजे थोडंसं थिक असायला पाहिजे चटणी. इडलीसोबत पाहिजे तर थोडंसं पातळ असलं तरी काही हरकत नाही, पातळच पाहिजे इडलीसोबत, पण डोसासोबत ते तुमची डिपेंड करतो. मग मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं पातळ केलेलं आहे चटणी. आता म्हणलं मिक्सरचं भांडं ऑलरेडी खराब झालेलं आहे आणि आपल्याला दुसरंही काढायचं आहे, म्हणून मग मी जे टोमॅटोचं आपलं तयार केला होता आपण सारण, तो जे सारण आहे तो मी परत मिक्सरमध्ये मस्तपैकी फिरून घेणार आहे. तर आता हा वाटतो आमरस, पण हा ॲक्च्युली आमरस नाही आहे, हा टोमॅटोची चटणी आहे. तो व्हिडिओमध्ये तसं तो कलर येत आहे ॲक्च्युली. तर याची हे पण थोडंसं पातळ असलं तरी चांगलं आहे, कारण आपल्याला डोस्यावरती आपल्याला ह्याला स्प्रेड करायचं आहे. तर थोडंसं धुवून मी मस्तपैकी डब्बा जे आहे क्लीन करून घेतलेला आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. फोडणी देताना मी जे 2 चटणी साईडला ठेवलेले आहे ना, त्याच्यामध्येही तेल टाकून कढईमध्ये जिरे मोहरी टाकून कढीपत्ता वगैरे टाकू शकता तुम्ही, कोथिंबीर, कढीपत्ता, तेच मग ते जे जिरे मोहरीची फोडणी आहे ते दोन्ही चटणीवरती मी टाकलेलं आहे. आणि आता याच कढईमध्ये मी जे आपलं भाजी आहे मसाला डोसाची, ती भाजी आपण तयार करणार आहे. तर कांदे जास्त टाका आणि तोही लांब कट असायला पाहिजे, लांब चिरून टाकायचं. आणि कढीपत्ता, कोथिंबीर, लांब चिरलेले कांदे जास्त टाका. बटाटा आहे बघा, समज स्मॅश करत आहे बटाटा, खूप हेल्प केली त्यांनी मला त्या दिवशी. आणि ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटतं की कधी खाऊ कधी बनवू, त्यामुळे मग एकटी असले की लवकर होत नाही आणि त्यामुळे तो हेल्प करून देतो. आणि असंही कसं सुट्या लागलेल्या आहेत, त्याच्यामुळे थोडं त्यांचं बी एंटरटेनमेंट होऊन जातं त्यामध्ये. तर चटणी बघा, यम्मी यम्मी चटणी, किती बघूनच असं वाटतं किती टेस्टी आहे आणि लिटरली तो टेस्टी पण होता. दोन्ही चटणी माझे तयार झालेले आहेत. आता मी इकडे भाजी जी आहे त्याला फोडणी देणार आहे. तर कांदे, यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर ॲड केलं. आणि आता आपण थोडेसे जे बटाटे आहे स्मॅश केलेले आहे, उकडून घेतलेले, तर ते बटाटे मी यामध्ये टाकणार आहे. आणि हळद आणि मीठ, कारण मिरची तर आपण हिरवी टाकलेली आहे त्यामध्ये, तर हळद आणि मीठ टाकून मस्तपैकी त्याला मिक्स करून घेऊया. हे लागलेलं आहे समर्थ कामाला मिक्स करायला. तर छानपैकी समर्थने मिक्स केली आणि आता डोसा बनवायचा आहे. तर हा सर्वात फाईन सगळं झालेलं आहे आपलं. कोथिंबीर मी जास्त साईडला ठेवलेली आहे, कारण त्याला गार्निश करायला त्याला असं छान वाटतं कोथिंबीर आपण ॲड केलं तर. त्यामुळे मी एक छोटंसं, तवा जास्त गरम नसतो स्टार्टिंगला, पहिला तो कुठं ना कुठं खराब होऊन जातं, म्हणून मी छोटंसं टाकून घेते डोसा. त्यानंतर छान व्यवस्थितपैकी आपलं जे तवा आहे गरम झालं की मग आपण डोसा बनवायला तयार करूया. तर आता यामध्ये मध्ये समज करते, थोडंसं इरिटेट पण होऊन जातं. आता थोडं यामध्ये मी मिठाचं पाणी जे आहे तो शिंपडलेले आहे, जेणेकरून की जे आपले डोसा असतात ना त्याला क्रिस्पीनेस येत असतो. तर ते टाकल्यानंतर आता डोसा खूप छान गरम झालेला आहे. मस्त पाणी शिंपडायचं, पुसून घ्यायचं आणि त्यावरती मी जे डोसा आहे तो वाटीने खूप छानपैकी स्प्रेड केलेला आहे. आता यामध्ये बटर आहे, एक चीज आणि एक बटर 15 आणि 16 रुपयाचं असं 30 रुपये खर्च केला. आणि त्यानंतर आता घरी, कारण आपण घरी करताना आपल्याला असं वाटतं कुठं बटर आणायचं, कुठं चीज आणायचं, पण तेच जेव्हा बाहेर जातो आपण तर 100 रुपये देऊन आपण डोसा खातो. तेच तुम्हाला जर टेस्ट हवं असेल तुम्हाला तुमच्या घरी, तर तुम्ही थोडंसं खर्च करायलाही हवा आपल्याला, म्हणून मी थोडंसं एकच मागवलेलं आहे, जास्त नाही. छोटेसे क्यूब जे असतात 15-16 रुपयाचे, एक चीज आणि एक बटर, तर ते बटर थोडंसं ॲड केलं. त्यानंतर जी आपली टोमॅटोची चटणी आपण बनवली होती, तो सारण जो आहे तो व्यवस्थितपणे सगळे जे डोसा आहे त्याला स्प्रेड केलं, लावून दिलं. त्यावरती भाजी टाकली आणि कोथिंबीर जे आहे ते टाकलं मस्तपैकी पसरून, आणि चीज जे आहे तो खिसून टाकलेला आहे. त्यानंतर खूप छानपैकी दोन्हीकडून थोडंसं वेळ ठेवायचं त्याला, जेणेकरून की तो जे डोसा आहे तो कडक क्रिस्पीनेस व्हावं आणि छानपैकी सगळं जे आहे एकजीव होऊन जावं. तर आता श्री आहे त्याला दिलेलं आहे नैवेद्य दाखवल्यावरती मग तिचे पप्पा, मग मुलं बसतील, मग फायनली मी बसणार आहे. तर आता हे दुसरा डोसा, असंच आपण दिवसभर डोसा खात फॅमिलीसोबत टाईम एन्जॉय करू शकता. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला वेळ लागतो, आपली थोडी हैराणी होते, पण हां ठीक आहे, आपल्यासाठी आपल्या फॅमिलीला म्हणजे आपण काहीतरी आपल्या मनाने चांगलं बनवून खाऊ घालू शकतो. कारण बाहेर हेच सगळे एकतर पैसा पण असतो आणि काही म्हणतात ना की तेवढी चांगली हे नसतं. हा टेस्ट असतो पण क्वालिटी काही चांगलं नसतं बाहेरचं. तर मुलं मस्त आनंदाने खात आहे तिकडं, त्याचे पप्पा खाऊन झालेला आहे, छान झालेला आहे. चला आता मी पण खाते. व्हिडिओ कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब.